जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून आज वेरूळ येथे विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले। ऐतिहासिक आणि जागतिक रीती लाभलेल्या वेरूळ लेण्यांच्या परिसरात स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी उपक्रमातून देण्यात आलेला आहे। यावेळी शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच आमदार प्रशांतजी बम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आपल्याला बघायला मिळत आहेत। जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि उपस्थितांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले। पर्यटन स्थळ स्वच्छ राहिले तरच देश विदेशातील पर्यटकांवर चांगला प्रभाव पडतो। वेरूळचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता आपण सर्वांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले। महाशिवरात्रीच्या या पर्वावर स्वच्छतेचा संदेश या परिसरातून देण्यात आलेला आहे। प्लास्टिक कचरा संकलन असेल, परिसर स्वच्छता असेल, जनजागृती फेरी काढण्यात आलेली आहे। या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे। येणाऱ्या काळात नागरिकांनी स्वतः कचरा आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, तेही लवकरात लवकर काढण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलेलं आहे। नेमकं काय म्हणाले आहेत, त्यांनी काय संदेश दिले आहेत, बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। आज महाशिवरात्री निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वच्छता अभियानाचं महत्त्व पटवून देण्यात येत आलेलं आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी स्वामी सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ह्या स्वच्छता अभियानामागचा उद्देश काय आहे आणि वेरूळ हे ऐतिहासिक असं क्षेत्र आहे। आज आपण मालोजीराजे गडी यांच्या समाधी स्थळासमोर आहोत। काय सांगाल आजच्या स्वच्छता अभियानाबद्दल? 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, त्याची पूर्वतयारी करण्यासंदर्भात 3 दिवसापूर्वी जेव्हा बैठक घेतली तेव्हा लक्षात आलं की खूप अस्वच्छ झालेला आहे परिसर आणि 1-2 दिवसात ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे होणार नव्हतं, म्हणून आम्ही सर्वांच्या सहकार्यानं स्वच्छ करावं या उद्देशानं एक स्वच्छता अभियान हाती घेतलं। त्यामध्ये 4 तालुक्यातले सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही या ठिकाणी बोलवले। जवळजवळ 2000पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आलेत, 6 NGO आलेत, काही स्थानिक लोक आहेत आणि सकाळी 8 पासून ही स्वच्छता मोहीम सुरू आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉलीच्या ट्रॉली, ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर भरून कचरा सध्या बाहेर पडतो आहे आणि महाशिवरात्रीचं पर्व हे स्वच्छ परिसरामध्ये, पावन पवित्र परिसरामध्ये झालं पाहिजेत, याच्यासाठी ही अभियान आम्ही हाती घेतले आणि ते यशस्वी होत आहे। सर, सर्वात जास्त चर्चा ह्या समाधी स्थळांवरची होती आहे की अस्वच्छता आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामधनंही व्हिडिओ व्हायरल होत आहेत की समाधी स्थळ आणि कुठंतरी आज स्वच्छतेचं महत्त्व तुम्ही पटवून देत आहे। या शहाजीराजे भोसलेंच्या गडीवर तर आहे, पण इतर काही जे पुरातन वास्तू या ठिकाणी आहेत, काही गडी दुसरीकडे पण आहेत, काही डोम आहेत जे ऐतिहासिक आहेत, त्याच्या परिसरामध्ये पण लोक घाण करून टाकतात म्हणून काही सोशल मीडियावर बातम्या अधूनमधून येत असतात। परंतु इथं प्रामुख्यानं स्वच्छतेची निरंतर जी सवय असायला पाहिजे ते या ठिकाणी दिसत नाही आहे। बऱ्याच ठिकाणी डस्टबिन आहेत पण त्याचा वापर करत नाहीत, डस्ट ट्रॉली ठेवल्यात पण त्याचा वापर करत नाहीत आणि सरसकट सगळं रस्त्यावर जर तुम्ही आता बघितलं तर जवळजवळ मी आता 1 तासामध्ये 6 ट्रॅक्टर भरून प्लॅस्टिकचाच कचरा निघालेला आहे। म्हणजे इतकं बेजबाबदारपणे लोकसुद्धा वागतात आणि मग सर्वस्वी प्रशासनाला किंवा मंदिर प्रशासनाला दोष देऊन चालत नाही। गावकऱ्यांनी, येणाऱ्या भाविक भक्तांनी पण स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजेत। फक्त स्वच्छ भारतच्या घोषणा देऊन चालत नाही, तर प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजेत। आज हे अभियान घेण्यामागचं कारणच ते आहे की लोकाला याची जाणीव करून द्यायची आहे, जनजागरण करायचं आहे। आणि जे ऐतिहासिक आता ह्या गडीवर आपण थांबलो, ह्या गडीचं एक दिवशी मी या ठिकाणी होतो, पूर्ण एक अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर होता। 8 महिना 9 महिन्यामध्ये पूर्ण खराब होऊन गेलेला आहे। तर परत याच्या नव्यानं आम्हाला सुरुवात करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी काही जबाबदार संस्था, काही जबाबदार लोकांवर जबाबदारी द्यावी लागणार आहे। काही फक्त उत्सव असला, कार्यक्रम असला की स्वच्छता होते आणि नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, हे असं होता कामा नये। कारण पूर्ण देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि मग त्यांना जर असं अस्वच्छ दिसलं तर त्यांच्या मनामध्ये एक नकारात्मक भावना या शहराची, या मंदिराची होते आणि ज्योतिर्लिंगाचं पवित्र ठिकाण असल्यावर तर त्यामुळं आम्ही आता जो 210 कोटीचा आराखड्याचं मागच्या 1.5 वर्षापासून मी सातत्यानं पाठपुरावा करतो आहे की त्याचं काम करतो आहे। 50% काम झालेलं आहे, कुंभमेळ्यापर्यंत ते काम पूर्ण करायचं आहे आणि एक आदर्श गाव होईल यासाठी माझी धडपड चालू आहे। सर, मागच्या 18 मार्चला सांस्कृतिक मंडळ आपल्यासोबत होतं, महाराष्ट्र शासन आलेलं, ज्या तुम्ही कार्यक्रमाचा आत्ता उल्लेख केला त्या कार्यक्रमाचा म्हणजे खूप मोठ्या उत्साहात महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित केलं होतं, तोच कार्यक्रम ह्यावर्षी होईल का?
निश्चितपणे होईल, कारण आम्ही वेरूळ अजंठा महोत्सवसुद्धा आम्ही यावर्षी मार्चमध्ये घ्यायचं चाललेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल, आपण 30 देशाचे राजदूत आले होते, त्यांचासुद्धा एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण लेण्याच्या समोर आपण घेतलेला होता. आता या गडीच्या माध्यमातून या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा शहाजीराजांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजेत, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं कार्य पोहोचलं पाहिजेत, शंभू महाराजांचं कार्य पोहोचलं पाहिजेत आणि नवीन पिढीच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टीचा एक आदर निर्माण झाला पाहिजे, जेणेकरून पुन्हा हे स्वच्छतेसारख्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रशासनाला लक्ष घालण्याची गरज पडणार नाही आणि लोक स्वतःहूनच युवा पिढी पुढे येईल, त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. सर, आता तुम्ही स्वतः प्रशासक, एक जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरून स्वच्छता अभियान करतोय, परंतु नागरिकांमध्ये जनजागृती होत नाहीये, याकडे कसं तुम्ही नागरिकांना? नाही, त्यासाठीच आम्ही आता ग्रामपंचायतला सुद्धा आम्ही विश्वासात घेतलेलं आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा खूप काम करणं गरजेचं आहे, कारण हे अभियान रोज होणं शक्य नाही आहे आणि जिल्हाधिकारी दररोज येऊन असं पाहणं पण शक्य होणार नाही. पण स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे, मग मंदिर प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल, यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय, आता मी जवळजवळ 2 किलोमीटर पायी फिरून आलो आहे सकाळपासून गावात, अतिशय अस्वच्छता आजूबाजूला आहे. हॉटेल व्यावसायिक ते नियम पाळत नाही आहेत, कुठेही कचरा टाकतायत आणि हे सगळं बंद झालं तर 50-60% स्वच्छता तर अशीच होणार आहे. मग राहिली मग येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाकडून होणारी कचरा, ते रेग्युलर स्टाफ आमचा तो कचरा जमा करेल आणि त्याची विल्हेवाट लावली तर शहर स्वच्छ होईल. सर, सुकनाच्या धर्तीवर येळगंगाचा जो प्रोजेक्ट आहे तो होईल का? कारण की येळगंगा नदीचाही खूप मोठ्या प्रमाणात आता बघतो आपण, ही जी नदी आहे त्या नदीची दुर्गंधी आणि त्याचं नियोजन अद्याप केलेलं नाही आहे, परंतु आता ते करावं लागणार आहे, कारण आम्ही खाम नदीचं फार मोठं काम सुरू केलं आहे, त्याच्याबरोबर सुकना नदीचं पण हाती घेतलं आहे. आता या नदीचं हाती आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटशी चर्चा झालेली आहे, कारण याचं जे काही सिवेज आहे, ड्रेनेज आहे, ते पाणी अस्ताव्यस्त कुठेही चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा रोगराई फार मोठ्या प्रमाणात परिसरात होतं आहे. त्यामुळे या नळगंगेचं सुद्धा व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करण्यासंदर्भात डिपार्टमेंटशी प्राथमिक चर्चा झाली आहे, त्याला अंतिम स्वरूप देणं बाकी आहे, ते पुढच्या महिन्यामध्ये आम्ही देऊ. सर, अतिक्रमणाचा विषय खूप गंभीर होता, त्याकडे कसं? ते आता आमचं पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या म्हणून अतिक्रमण काढण्याचं काम आम्ही थांबवलेलं होतं. आता आपला हा 210 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे, जो अगोदर 156 कोटीचा होता, त्याचं काम आता 50% झालं आहे. आम्ही त्यातल्या ते दुकानं जे आहेत ते प्रायोरिटीवर बांधकाम पूर्ण करायला सांगितले. ते पूर्ण झाल्याबरोबर हे अतिक्रमणातले जे दुकानं आहेत ते तिकडे शिफ्ट केले जातील आणि अतिक्रमण काढून त्या ठिकाणी आम्ही लँडस्केपिंगचं काम सुरू करणार. जनतेला काय सांगाल आता स्वच्छता अभियानावर आणि महाशिवरात्री? नाही, महाशिवरात्रीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो, पण शुभेच्छा देत असताना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सुद्धा मी आवाहन करतो की स्वच्छता ही निरंतर प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची, परिसराची, शहराची स्वच्छता ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करावं. फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तरच पूजा अर्चा होते असं नाही आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा केली तर ते सुद्धा देवाची भक्ती होती. हा संदेश आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो आहोत. आजच्या या स्वच्छता अभियानाबद्दल काय सांगाल महाशिवरात्री निमित्त? बघा, आपल्याकडे सवयी झालेल्या आहेत की आपला कचरा जो असतो आपण फार रस्त्यावर फेकून देतो. जवळ डस्टबिन आहे त्याच्यातही टाकण्याची आपण तसदी घेत नाही. जवळ डम्पिंग ग्राउंड आहे. ह्या सगळ्या दुकानदारांना मी सक्त वॉर्निंग दिली आहे आत्ता की जर तुम्ही हा कचरा जाऊन डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला नाही तर त्यांच्या दुकानात नाईलाजाने आम्हाला 1000 रुपये दंड, 5000 रुपये दंड आणि तिसऱ्या वेळा त्यांच्या दुकानं बंद कराव्या लागतील. भक्तगणांना पण विनंती आम्ही केलेली आहे की स्वतःचा कचरा एक तर छोटासा असतो तो बरोबर न्यावा किंवा डस्टबिन आसपास जिथे असेल दुकानदारांच्या तिथे त्यांनी नेऊन तो टाकावा. सर्व आमचे लोकप्रतिनिधी नवीन निवडून आलेले आहेत, त्यांच्या पण आजपासून स्वच्छता मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि याचं पालन सर्वांनी करावं. रोगराई होता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचं, देवाला स्वच्छता प्रिय आहे. देवाला स्वच्छता असताना तुम्ही जर तिथं घाण करून गेले तर ते तुमचं दर्शन लागू होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, मन स्वच्छ असलं पाहिजे, स्वच्छ एरिया असला पाहिजे आणि तशी त्यांनी भक्ती केली पाहिजे, ध्यान केली पाहिजे. ऐतिहासिक समाधी स्थळावर पण मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणि अतिक्रमण वाढलेलं आहे, त्यावर काय कारवाई होणार? अतिक्रमण मी काढणार आहे. त्यांना मी विनंती करतोय, हे सगळे दुकानदार जे आहेत त्यांना जाताना भक्तगणांनी त्यांच्या दुकानात समोरूनच जावं अशी आम्ही व्यवस्था करतोय. पण ते बांधकाम होईपर्यंत त्यांना थांबवावं लागेल. या दुकानदारांना आम्ही विनंत्या केलेल्या आहेत. शेवटी असे बोलकांड्यासारखे बनलेले आहेत, ते म्हणतील आम्ही वर्षापासून आहोत, शेवटी ते अतिक्रमण आहे. देव सगळ्यात अगोदर आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही अशा ठिकाणी ठेवा
ज्या ठिकाणी तुमची गंदगी होणार नाही, भक्तांना त्रास होणार नाही. सर, आता जनतेला काय आव्हान करायचं असेल? तुम्ही स्वतः आमदार असून प्रतिनिधी असून रस्त्यावर उतरलेला आहात, पण नागरिकांनी स्वच्छता पाळण्याचं आव्हान काय करा? बिलकुल केली पाहिजे. आपल्या घरातनं स्वच्छता केली पाहिजे. आपल्या त्या कड्या कसे काळ्या काळ्या असतात, भांडे कुंडे धुतलेले नसतात, हॉटेलच्या बाहेर माशा लागलेल्या आहेत, ते उसाचे जे आहेत त्याच्यावर पाचटवर माशा बसत आहेत, असले प्रकार बरोबर नाही. आम्ही त्यांना वॉर्निंग देतोय. आजच मी फूड अँड ड्रग्सवाल्यांना पत्र लिहितोय, जर मी इकडे आल्यावर माशा जर दिसल्या त्या दुकानं मी बंद करायला लावील. जरी महाशिवरात्री पर्व असलं